कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी राम कृष्ण हरी कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 हरी हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरे जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम हरि जय जय राम हरि हरे हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हलो सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी आगर गटावरी देवोनिया कर गटावरी देवोनिया कर गटावरी देवोनिया
बेस कमी का? हॅलो 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 रामकृष्ण हरी हरी दे रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय रामकृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो चालनी सुख झाले हो चालनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी विठ्ठला बरावा तुहा
थोडासा आवाज. हॅलो 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 बेस थोडासा कमी करा. हॅलो माझ्या माणसं. हॅलो 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 हा हॅलो हा आता बोल. जायाचे शरीर जाईल क्षणात. जायाचे शरीर जाईल क्षणात. जायाचे शरीर जाईल क्षणात. जायाचे शरीर जाईल क्षणात. कहा गोपीनाथ पावी जिना. गोपीनाथ पावी जिना. गोपीनाथ पावी जिना. तुम्ही संत सारे कृपेचे सागर. तुम्ही संत सारे कृपेचे सागर. सारे कृपेचे सागर. तुम्ही संत सारे कृपेचे सागर. फार सांगा देवा. फार सांगा देवा. फार सांगा देवा. अनाथ अज्ञान कोणी नाही त्याला. अज्ञान कोणी नाही त्याला. अज्ञान कोणी नाही त्याला. अज्ञान कोणी नाही त्याला. पाया ते विठ्ठला ठेवी मज. पाया ते विठ्ठला ठेवी मज. पाया ते विठ्ठला ठेवी मज. म्हणे ऐसी करा निरवा. म्हणे ऐसी करा निरवा. म्हणे ऐसी करा निरवा. म्हणे ऐसी करा निरवा. भगते रक्षण करील माझे. भगते रक्षण करील माझे. भगते रक्षण करील माझे. संत सारे कृपेचे सागर. तुम्ही संत सारे कृपेचे सागर. संत सारे कृपेचे सागर. तुम्ही संत सारे कृपेचे सागर. निरुपा फार सांगा देवा. निरुपा फार सांगा देवा. निरुपा विठोबार कुमाई. जय जय विठोबा. जय जय विठोबार कुमाई. विठोबार कुमाई. जय जय विठोबार कुमाई. कुमार 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 जायाचे शरीर जाईल क्षणात. जायाचे शरीर जाईल क्षणात. जायाचे शरीर
जायाचे शरीर जाईल क्षणात कहा गोपीनाथ पाविचिना तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोप हा फार सांगा देवा अनाथ अज्ञान कोणी नाही त्याला अनाथ अज्ञान कोणी नाही त्याला पाया पे विठ्ठला ठेवी मज तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोपा फार सांगा देवा तुका म्हणे ऐसी करा निर्वाण तुका म्हणे ऐसी करा निर्वाण तो हा रक्षण मग करील माझे तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोप हा फार सांगा देवा पांडुरंगा जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता हृदया फुले चौपाळुन्या भले वरी बैसवू पावले श्री गुरूंची प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची सुद्धा चरणावर ठेवणी माता साष्टांगाता दंडवत दुसरी बंधू शारदा जी चतुर्णाची आत्मजा वाघसिद्धी पावे जे सहजा तिच्या चरणभुजा दंडवत आता वंदू देव ब्राह्मण ज्यांचे निपुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जन त्या नमन माझे दंडवत मस्तक हे पायावरी जायाचे शरीर जाई लक्षणात गोपीनाथ पाविची ना तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोप हा फार सांगा देवा प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्याचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा प्रेमाचा मळा चैतन्याची चितकळा माझे तुकोबर आहे घरात नाही धन पोटात नाही पण चित्तात कायम समाधान माझे तुकोबर आहे घरात मुडकी खाट जेवायला गळकत ताट पाणी प्यायला फुटका माठ अशा यांच्या परमार्थाचा थाट आणि शेवटी वैकुंठाची वाट असे माझे जगद्गुरु तुकोबर आहे यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबर आहे आपल्या जीवनाची परिपूर्णता झाली याहीपेक्षा म्हणण्या आत्यंतिक दुःखाची निवृत्ती झाली
परमानंद सुखाची प्राप्ती झाली. भगवान परमात्मा आम्हाला प्राप्त होणार, प्राप्त झाला, पण त्याच्याकरता आम्हाला ज्यांची साथ मिळाली ते नेमके कोण आहेत? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की अशा संतांना आम्ही भेटलो गेलो, नवे नवे अशा संतांच्या जवळ आम्ही गेलो आणि आम्हाला त्यांनी त्या भगवंतापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. आम्हाला देव मिळेल याची शाश्वती नाही, नवे नवे मिळणारच नाही, परंतु याच्याकरता आम्ही ज्यांच्या जवळ गेलो त्यांचं नाव आहे संत. ते संत कृपेचे सागर आहेत, नवे नवे. ते संत नेमके काय करतात? आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवल गोमटे ते करा माझे भार उझे तुम्हासी. कुणाचा ना कुणाचा तरी मदतीचा हात घ्यावा लागतो, म्हणून संतांच्याकडे गेले. संतांनी सांगितलं तुम्हाला योग्य मार्ग मिळेल. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते. मग संतांनी मार्ग दाखवला, परंतु जगद्गुरु तुकोबारायांची बोलण्याची भाषा कशी आहे बघा. अहो पण मी अनाथ आहे, मी तव अनाथ अपराधी कर्महीन मती बुद्धी. मी असताना अनाथ आहे, मला तर कोण नाही, परंतु मला असं वाटतं की त्या देवानं मला त्यांच्या पायाजवळ जागा द्यावी. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात एक तरी काम करा, मी तर देवाला भीतोय, तुम्ही तर त्यांच्या जवळ आहात, मग तुम्ही काय कराल? माझं निर्वाण करा. निर्वाण म्हणजे नेमकं काय करा? माझे झाले गयावर जन, माझं गयावर्जन झाले का? माझ्या डोक्यावर असणारं ओझ तुका म्हणे भाजे भार उतरले ओझे. मग हे ओझ उतरणारा कोण आहे? तो भगवान परमात्मा आहे. पण लोक हुशार निघाले. महाराज तर ज्ञानीच होते. महाराज म्हणले आम्हाला तर देव भेटणार नाही का? तर हे मिळालेलं शरीर आहे ना ते क्षणार्धात जाणार आहे. क्षणभंगूर नाही बरं नाही बरबसा वारी सावध थोडा माझ्या आशा वारी सावध थोडा माझ्या आशा काही नसले मग गळा पडेल पासा काही नसले मग गळा पडेल पासा थोडे हुशार थोडा वळसागा धन कुबेराचे ते मनुष्याचे काय आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की हा देह एक दिवस जाणार आहे. मग आम्हाला तो देव भगवान परमात्मा का प्राप्त होत नाही याच्या करता आम्ही संतांच्याकडे मदत मागितली. अगदी अभंगाचा असणारा सरळ सरळ अर्थ असाच असेल म्हणण्याचा एक छोट्याशा वेळामध्ये एक थोडा छोटासा प्रयत्न सर्वांना ज्ञात आहे. तुम्ही सर्व मंडळी आज पाहुणे रावळी मंडळी आज या ठिकाणी जमलेला आहात. आज कैलासवासी रामचंद्र आकोबा जानकर यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त तुम्ही सर्व पाहुणे त्यांचे आप्तेष्ट सर्व गावकरी मंडळी पारगाव या ठिकाणी जमलेला आहात. त्यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त
त्यांच्या पत्नी सुमन रामचंद्र जानकर, तिन्ही मुलं प्रकाश रामचंद्र जानकर, विकास रामचंद्र जानकर आणि पोपट रामचंद्र जानकर या कुटुंबियाच्या वतीनं हा आजचा कीर्तनाचा सोहळा या कीर्तनाकरता उपस्थित भागातील काही वैष्णवजन गुणीजन मंडळी, त्यामध्ये आमचे परमार्थाचे एक अग्रगण्य स्थान आम्ही ज्यांना मानतो, आदरणीय आमचे उमेश दादा असतील त्यांचं गोड असं दर्शन, आदरणीय आमचे दीपक दादा असतील त्यांचंही गोड दर्शन, या कीर्तनाकरता उपस्थित आदरणीय गायनाचार्य हरिभक्तीपारायण ओंकार महाराज त्यांचं गोड दर्शन, आदरणीय पप्पू महाराज ओपाळेकर त्यांचं गोड दर्शन, अगदी या पुशीसावळी भागाचं एक गायनाचं काम गोड करावं आणि गायनांचा ज्यांचा आवाजसुद्धा सुंदर आहे, आदरणीय आमचे महेश दादा असतील त्यांचं गोड दर्शन, आदरणीय दादा असतील ज्यांच्यामुळे येण्याचा योग अगदी तुमच्या गावाचं वेळोवेळी दर्शन ज्यांच्यामुळे होतं, आदरणीय आमचे शशिकांत दादा असतील त्यांचं गोड दर्शन घेतो, इकडं रणजित दादा असतील, आमचे पुजारी मामा असतील, ग्रामस्थ मंडळ आणि सर्वांच्या लाडकं वैभव मंडळ सर्वांचं आदरणीय आबा असतील आणि जुनी माणसं असावीत बरं का. बघा इथं बसलेले पैकी जवळजवळ 80% लोक मी काय म्हणतोय सर्व 50, 55, 65, 75 वर्षाची लोक आहेत. आज गरज आहे बरं का. आज या असणाऱ्या या पृथ्वी तलावर जास्त गरज कोणाची असेल तर या जुन्या लोकांची गरज आहे. बघा तरुण मंडळी बसवा, 5 मिनिटं बसवा त्यांना, महाराज ती पायच पसारतील, पायच आकाडतील, नाही काय जमलं तर मोबाईल तरी काढतील. पण ही माणसं तास नाही, तुम्ही 4 तास बसवली ना तरी सुद्धा ही माणसं उठणार नाही. तरी म्हणा की मी काय तुम्हाला 4 तास बसवतोय का, मला त्यांची गरज आहे. तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ अगदी पुनश्च एकदा तुम्हा सर्वांचं गोड असं दर्शन घेतो. जास्त वेळ न लावता आपल्याकडे बरोबर अर्धा तास 30 मिनिटं आहेत. 30 मिनिटांमध्ये आपण कीर्तनाशी वाटपायचे. या कीर्तनाकरता गोडाशी मृदंगमणी आमचे अजय, छोटा भाऊ माझा अजय असेल त्याचं गोड दर्शन, तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळ आणि या असणाऱ्या कीर्तनाकरता गोड अशी सिस्टीम तुमच्या गावचं एक परमार्थिक वैभव सुग्रीवांना असतील त्यांचं गोड असं दर्शन घेतो. शिवेला आपण सुरुवात करू. विठ्ठला या मानवी जीवनाला सूत्र आहे. मानवी जीवनाला 2 गोष्टी महत्वाचे, एक जन्म आणि दुसरेच नाव आहे मृत्यू. जो जन्माला आला तो एक ना एक दिवस जाणार आहे, नियम आहे. मानवी जीवनाला सूत्र आहे. मनुष्य ज्यावेळी जन्माला येतो ना त्यावेळी आपल्या बरोबर काही गोष्टी घेऊन येतो. पहिली गोष्ट आहे ज्याचं नाव आहे आयुष्य. आयुष्य देणारा भगवान परमात्मा आहे, पण कसं वागावं हे आपल्या हातात आहे. अल्प आयुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहिगा, राम राम स्मरादी, किंवा आयुष्य खातो काळ. ऐकलं असेल बघा, जुनं गाणं. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. जुनी गाणी होती, अर्थ होता त्या गाण्यामध्ये. आयुष्य घेऊन आला, पण आयुष्य आपण कसं जगायचं हे ठरवायचं. 2 संस्कार, 3 नीती, 4 मिळालेला वेळ आणि 5 असणारी
देहाला एक मिळालेलं सत्य म्हणजे हा देह. देह तर मिळालाय, मग या देहानं नेमकं काय करायचंय? या देहाची परिपूर्णता करायची. नेमकं या देहानं काय करायचं? वडील गेले, मग पुत्रानं पाठीमागं नेमकं काय करायचं? त्याची कर्तव्य काय, किती कर्तव्य काय? त्या मुलानं नेमकं त्या बापाच्या पाठीमागं नेमकं काय करावं? पण मुलगा हा कसा असावा? आपुलिया हिता जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, त्यांचा हेवा देवाला वाटतो. बाप दारुण आहे पण मुलगा मंत्री आहे. यावेळी अभिमान कोणाला पाहिजे? अभिमान हा बाप्पालाच. पण मुलगा जर वाईट निघाला ना, असणाऱ्या सर्व पितरांना त्रास होतो बरं का. म्हणून तर आपण नेहमी म्हणतो बघा, समजा ब्राह्मणाने एखाद्या वेळी सांगतात ना आपल्याला की तुमच्या घरामध्ये पितृदोष हा कशामुळं? आपला पोरगा जर नालायक निघाला तर दोष लागतो बरं का. ऐकून जा. ब्राह्मण काका होते, फार मोठी संपत्ती, घरामध्ये एकच नोकर, त्याचं नाव रामू. फार प्रेम आणि माणसाचा विश्वास असावा बरं का. नेहमी विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. एवढा जीव प्रत्येक गोष्ट असेल ती रामूला सांगावी. जुन्या काळामध्ये पाणी भरण्याकरता, मला माहित नाही पण आमच्या गावामध्ये आड होता. आमच्या गावामध्ये, अजून शामगाव गावामध्ये आमच्या त्या ओढ्यातून जाताना आड होता. गावातील सर्व मंडळी त्या आडावर पाणी भरायचे. तर तुमच्याकडे कसं होतं? आडच होता का? नव्हता का? झरा. बरं, झरा. त्या झऱ्यामध्ये पाणी भरायचं. हा रामू एक दिवस पाणी भरण्याकरता गेला, पण का कुणास ठाऊक काळानं घात केला आणि त्या रामूला सर्पदंश झाला. मावशी खाली बसा, खाली. काय होत? 4 माणसं खपतेली, 2 बाया नाही त्या खपत. खरंच आहे. म्हणून तर देवा नाही, खरं शास्त्र आहे बरं काही. शास्त्र बघा, एक वेळ बघा, माणसाची खाल्लेल्या अन्नाला जागतील, पण बायका मिसरी घासती का नाही, मिसरी बघा. मी तिला एखादी काम सांगा, ती जर नाही म्हणली तरी विचारा, आणि ह्याची कधी पण गाठ पडू दे. अगदी यांचा कोणताही कार्यक्रम असू दे, एक वेळ माणूस गप बसेल पण बायका गप असणार. तुम्ही म्हणताय म्हणून बरं आहे. विठाला काळानं घात केला, रामूला सर्पदंश झाला. अगदी ब्राह्मणाला कळालं, त्या फार वाईट वाटलं. पण मनामध्ये, चित्तेमध्ये फक्त तो रामूच होता. मग आता रोज दिसायचा, अगदी जेवताना दिसायचा, झोपताना दिसायचा, उठताना दिसायचा. एक दिवस असा उजेडला. दुपारच्या वेळेमध्ये जेवण झालं, विश्रांती घेण्याकरता तो खॉटवर झोपला, पण आतला दरवाजा लावला. अचानक झोपेतून जागा झाला तर पायासमोर रामू दिसला, हात जोडून, मालक मी आलोय. अरे म्हणले, तू तर मेलायस आणि जिवंत कसं काय? त्या रामूने सांगावं, खरं सांगू का मालक, मला चांगला मोक्ष मिळाल्यामुळं मला यमलोकात जन्म मिळाला आणि मला यमदूत म्हणून काम मिळालं. तुम्ही म्हणाल, यमदूत म्हणून असं याला कोणतं काम मिळालं?
कारण यानं 100 वेळा मनुष्याचा जन्म घेतला. ज्यावेळी शास्त्र काय सांगतं, 100 वेळा तुम्ही मनुष्याचा जन्म घेतला की तुम्हाला यमदूत म्हणून यमलोकामध्ये तुमची नियुक्ती केली जाते. 100 यज्ञ पूर्ण झाले की तुम्हाला इंद्राचं पद प्राप्त होतं. आणि 100 वेळा जन्म मिळून सुद्धा तुम्ही जर चुकीचं वागला तर तुम्हाला नरकच भोगावा लागतो. म्हणले वा वा वा, म्हणले चांगलं झालं. मग म्हणले आज इकडे कसं काय? नाही म्हणले पारगावातलं एक मेले त्याला घेऊन जायचं आहे. बरं झालं म्हणले. म्हणले रोज ये जा, तुझी मला फार आठवण येते. म्हणले मालक मी नक्कीच येईन, पण म्हणले मला एक विचारू का? मी सुद्धा प्रवचन करतोय, मी सुद्धा भजन करतोय, मग मला एकदा एक काम कर, तुझं स्वर्ग कसला आहे, नरक कसला आहे, मला एकदा दाखवशील का? बरं म्हणले ठीक आहे मालक, तुमची आज्ञा नका, मी एकदा तरी ही तुमची विनंती माझ्या मालकाला मी विचारून सांगेन. गेला होती यमलोकात. यमलोकात गेलं आणि मालकाला विचारलं, मालक कुणाला यमाला विचारतात, आता ही यमलोक कुठं आहे? दक्षिण दिशेला. म्हणून मेलेल्या माणसाचं मुंडकं कुठं असतंय? हा, काही गोष्टी शास्त्रानं करा बरं का. बघा, दक्षिण दिशेला आपलं मुंडकं करून कधी झोपायचं, हा शास्त्र आहे. काही गोष्टी पाळा बरं का, काही गोष्टी माणसानं नेहमी पाळाव्या. मेल्यानंतरच माणसाला कुठं झोपवतात? अगदी दक्षिण दिशेला त्याचं मुंडकं करून झोपवतात. दक्षिण दिशेला पृथ्वीच्या वर आणि पाण्याच्या खाली हे यमलोक आहे. हे सगळं गरुड पुराणात आहे, पण वाचावं लागतं, थोडासा अभ्यास करावा लागतो. त्या पद्धतीनं यमराजाला विचारलं, मालक मी ज्यांची सेवा करत होतो त्यांना स्वर्गलोक बघायचा आहे, नरक लोक बघायचा. आणि रामून पण असं एक काम केलं होतं की ज्यामुळे यम प्रसन्न झालेला होता आणि वचनात गुंतलेला होता की तू मागेल ती मी देईन. म्हणले काय नाही, माझ्या मालकाला मला एकदा स्वर्ग आणि नरक दावायचा. ठीक आहे म्हणले, ये घेऊन, आता वचनात तर अडकलोय. म्हणले नेण्याकरता तू हाय कसा, तुझा मालक? म्हणले हाय आमच्या पप्पू महाराज सारखा, पण नाजूक आहे जरा. आता पप्पू महाराज आता मला एका हातात नेतील हो, पण पप्पू महाराजाला न्यागाला 2 तरी पाहिजे. सकाळ सकाळच्या पारी झोपलं होतं, खाट सकटच उचाललं त्याला, डायरेक्ट नरकातच आणलं. मालक जागवा. जागवा म्हणल्यानंतर ते म्हणले का? अहो तुम्हाला नरक लोक बघायचंय, स्वर्ग लोक बघायचंय ना, आणलंय ना मी तुम्हाला. पाठदिशी जागा झालं मालक, काका आपण ती लागलं ना भ्याला, नेमकं नरकात आणलंय म्हणल्यानंतर आता म्हणले चला तुम्हाला नरक लोक दाखवायला सुरुवात करतो. पहिला प्रसंग दाखवला. आता नरक याच्यामध्ये 27 प्रकार आहेत. आता ते आपल्या ऐकण्याच्या पलीकडे आहेत. 27 प्रकारचे तुम्हाला नरक भोगावेच लागतात. पण ते कुणाला? पहिला प्रकार दाखवला. पहिला प्रकार, नाही यमासी करुणा, बाहेर काढती कुडी प्राणा, मारिती जोडीती निष्ठुर, या यमाच्या दरबारामध्ये अगदी ब्राह्मण काका गेले, पाहिलं, सुरुवात झाली. असणाऱ्या एका जीवाला तापलेला खांब आहे, लाल भडक खांब आहे, त्याला फटके द्यायचे चालले होते. आणि त्याला सांगितलं होतं मार याला मिठी मार. यावी
ते काका विचारायचे त्या रामूला, रामू हा काय प्रकार आहे, यानं काय गुन्हा केलाय? मग यानं सांगितलं रामूनी, यानं ना आपली पत्नी सोडली आणि दुसऱ्या बरोबर राहिला, म्हणून याला हे दुःख भोगावं लागतं. निघाले पुढच्या टप्प्यामध्ये निघाले. पण लक्षात ठेवा बरं का, आता आपल्याला मिळालेलं शरीर आहे, या शरीराला आता तुम्ही म्हणाल मग त्याला चटके लागत नाही का, त्याचं शरीर जळत नाही का? नाही जळत, त्याला फक्त वेदना होतात. आता बघा, समजा आपण विस्तू घेतला, विस्तू हातावर, काय होईल विस्तू घेतल्यानंतर? एक तर वेदना होतात आणि दुसरं काय होणार, आपल्या या शरीराचं कातडं जळणार बरं का. पण तसं नाही, तिथं या जीवाला फक्त वेदना होणार. दुसऱ्या ठिकाणी गेले, उकळणार भली मोठी कढई, उकळतं तेल आहे, जीवाला उचलावं, त्या उकळत्या तेलाच्या कढईमध्ये टाकावं. म्हणले रामू हा काय प्रकार आहे? म्हणले यानं आपल्या आई बापाला सांभाळलं नाही, म्हणून याला हा गुन्हा याला असल्या गुन्ह्यामध्ये त्याला शिक्षा होत आहे. सर्व नरक फिरून झाला. फिरता फिरता माघारी निघाला. एक जण इतका हसत होता, इतका हसत होता, पुन्हा विचारलं काकानी, रामू अरे हा काय प्रकार आहे, हा तर हसतोय. म्हणले खरं सांगू, आता याच्या पुढच्या पिढीमध्ये एक मुलगा जन्माला येणार आहे, तो वारकरी होणार आहे, वारकरी. आणि खरं सांगू का, जर माणसानं जीवनामध्ये गळ्यामध्ये माळ घातली आणि पंढरपूरची वारी जर केली ना, काहीच करायची गरज नाही, हे शास्त्र सांगतं. झालं, नरक फिरून झाला. आता स्वर्गात गेली, स्वर्ग फिरायला सुरुवात झाली. आणि स्वर्ग फिरायला सुरुवात झाल्यानंतर एक माणूस इतका रडत होता, इतका रडत होता, पुन्हा विचारलं रामू अरे हा काय प्रकार आहे, हा तर स्वर्गात आहे पण रडतोय. म्हणले याचे पित्र एवढी खोटारडे आहेत, एवढी खोटारडे आहेत का, याच्या पित्रांनी काय केलं, आहा कटकटा पितर करती वंश दुराचारी पुत्र झाला. वंशामध्ये तुम्हाला नाही पितृ असणार, श्राद्धदान नाही करता आलं. शास्त्र काय सांगतं बघा. आता पहिल्यांदा श्राद्ध कशाला म्हणतात हे तुम्हाला सांगतो. श्राद्ध ही 3 प्रकारची बघा. एक मिश्र श्राद्ध, दुसरं मिश्रित श्राद्ध आणि तिसरं प्रयाण श्राद्ध. 3 श्राद्ध आहेत बरं का. या 3 श्राद्धामध्ये पहिल्या दिवसापासून 9 दिवसापर्यंत जे पिंडदान केलं जातं त्याला मिश्र श्राद्ध म्हणलं जातं. दुसरं नवमिश्रित श्राद्ध आणि तिसरं प्रयाण श्राद्ध. मग पहिल्या दिवसापासून 9 दिवसापर्यंत जे आपण पिंडदान करतो ते कशा करता करायचं, कारण तिसऱ्यापर्यंत बघा, ज्यावेळी आपली फक्त तिसरा कशा करता, तिसऱ्याला काय असतंय, फक्त आपलं माती म्हणजे आपण सावडण्याचा कार्यक्रम करतो. काय शिल्लक राहतं फक्त आपल्यामध्ये. तिसऱ्या दिवशी काय करतो आपण, अस्थि म्हणजे काय करतो, हाड, फक्त या शरीरामध्ये हाड शिल्लक राहतात. आणि तिसऱ्या दिवसापासून जी 9 दिवसापर्यंत जो विधी करतो आपण, मिश्र श्राद्ध त्याला म्हणलं जातं. मग प्रत्येक दिवशी जे पिंडदान केलं जातं या शरीराला नवीन अवयव मिळत जातो. कुठपर्यंत, 9 दिवसापर्यंत. म्हणून याला मिश्र श्राद्ध म्हणलं जातं. 10व्या दिवशी नवमिश्र श्राद्ध. नवमिश्र श्राद्ध कशा करता, 10व्या दिवशी बघा, पहिल्या दिवसापासून तिसऱ्या दिवसापर्यंत हा देह घरामध्येच असतो. तिसऱ्या दिवसापासून 10व्या दिवसापर्यंत हा देह स्मशानात राहतो. आणि नवमिश्र श्राद्ध झालं की प्रयाण श्राद्ध, या असणाऱ्या जीवाला पुन्हा बघा, पुन्हा महिन्याला आपण काय करतो, मासिक श्राद्ध करतो. हे मासिक श्राद्ध कशा करता, कारण याला मुक्काम आहेत, प्रत्येक महिन्याला मुक्काम आहेत. मग जिथं थांबलाय त्या ठिकाणी त्याला काय द्यायचंय, अन्नदान द्यायचंय, वस्त्रदान द्यायचंय, अगदी गाई दान करायचे. म्हणून महिन्याला मासिक श्राद्ध आणि असणार प्रयाण श्राद्ध म्हणजे आजचं असणार वर्ष श्राद्ध. विठ्ठला पण आता पितृपक्ष आहे बरं का, आता वारकरी नाही. पितृपक्ष कशा करता,
वर्षाची 84 श्राद्ध आहेत. आता आपण 84 श्राद्ध करू का? नाही नुसतं खाता का? आपणाला श्राद्धही करावे लागतात. त्यापैकी 3 मुख्य श्राद्ध पैकी पहिलं श्राद्ध अक्षय तृतीया. तुमच्याकडे माणसं मरते ती का नाही ती? मग तुम्हाला मी बोलतोय हे तरी कळतंय का? कळतंय ना? नाही तर तुम्ही म्हणाल महाराज लई डोक्यावर चाललंय. बघा पहिलं श्राद्ध आपण कुठं करतो? अक्षय तृतीया. नाही तुम्हाला 84 जमली तर 3 तरी वर्षातली करा. एक गेलेली मनुष्याची तिथी 2 आणि एक पितृ पंधरावडा. आता त्याच्यात पण 3 आहे बरं का. जर एखादा मनुष्य अपघाताने गेला, अपघात झाला, दुःख झालं, ऍक्सिडेंट झाला, तर त्याचं श्राद्ध हे चतुर्थीलाच करायचं बरं का. आता जी चतुर्थी गेली ना ते चतुर्थीलाच करायचं. तुम्ही म्हणाल महाराज आयो गेली तर आयो म्हणजे कळली ना तुम्हाला? आयो म्हणून पुढे आयो नाही मी बघा ना. आयो नाही मी समजा काल झाले आयो नाही काय म्हणतील महाराज. मग कोण अचानकच गेला तर? अचानक गेला तर भरणी श्राद्ध झालं ना काल का परवा दिवशी. भरणी श्राद्ध. पण काय म्हणतील महाराज आम्हाला तिथीच माहित नाही, आमचा बाप कधी गेला, आई कधी गेली. मग त्याच्याकरता काय सर्व पित्री ही तेवढं पाठ आहे तुमच्या. आम्हाला अमावस्या पाठ आहे म्हणून हा पितृ पंधरावडा एवढा महत्वाचा आहे, एवढा महत्वाचा आहे. जर आम्हाला नाहीच काय कळलं तर सर्व पित्री अमावस्याला आपण काय करायचा? नैवेद्य करायचा. आणि तो घरावर मग प्रभू रामचंद्र महाभारत रामायणातील दृष्टांत आहे. ज्यावेळी प्रभू रामचंद्र वनवासाला गेले आणि वनवासाला गेल्यानंतर माहित नाही पाठीमाग आपले वडील दशरथ राजा मरण पावला. प्रयागराजला गेले प्रभू रामचंद्र. आता तिथं प्रयागाला गेल्यानंतर काय करायचं? आपले जे पूर्वज गेलेत पूर्वज त्या पूर्वजांना त्या ठिकाणी त्यांचा पिंड तयार करायचा. आता हे पिंड का करायचा? आता याच्यामध्ये पण शास्त्र आहे. समजा काही काहींचं एकादशीला श्राद्ध येत, मग त्या दिवशी काय करायचं? समजा जर तो वारकरी असला तर भाताचा पिंड करायचा. आता शास्त्र आहे बरं का. त्याला भाताचा पिंड नाही चालत, त्याला खिचडीचाच पिंड करायचा. पंढरपुरातली घटना आहे, आता जास्त वेळ नाही आपल्याकडे. प्रयागाला पोचले प्रभू रामचंद्र. एक अजय राजाचा पिंड केला, एक रघु राजाचा पिंड केला आणि तिसरा दशरथ राजाचा पिंड मांडला. देव म्हणले हो काका काय करताय? अहो म्हणले तुमचे वडील कधीच निघून गेले. डोळ्यात पाणी आलं. आता प्रयागाला पोचले. प्रयागाला पिंडदान झालं. तिथून काशीला आले, वनवासात आले. आता प्रभू रामचंद्र किती वर्ष वनवासात? 14 वर्ष. मग आता 14 वर्षामध्ये प्रभू रामचंद्राकडे नेमकं काय होतं? श्राद्ध करण्याकरता काय होतं? अहो काहीच नव्हतं. प्रभू रामचंद्रांनी काय करावं? फळं गोळा करावी, फळ समोर ठेवावं. जर माणसाची परिस्थितीच नसेल तर समोर एखादं फळ ठेवावं आणि त्या फळाला नैवेद्य दाखवावा आणि त्या पिंडाला आपल्या वडिलांना दान करावं. आता याच्याही पेक्षा समजा फळ सुद्धा मिळत नाही, ज्याची खरंच परिस्थिती नाजूक आहे, त्यानं काय करायचं? विस्तू घ्यायचा. विस्तवावर गुळ घ्यायचा. गुळाचा खडा घ्यायचा. तो गुळाचा खडा त्या विस्तवावर टाकायचा आणि पाण्याचा नैवेद्य दाखवायचा. त्यावेळी ते श्राद्ध आपल्या पितरांना पोचतं. पण आताची परिस्थिती अशी आहे आपली. आता जर त्याचं जाळायला सुरुवात केली ह्या महिन्यात तर पुढच्या पितृ पंधरावड्यापर्यंत त्याचं संपणार. मी एक जणाला विचारलं म्हणले का तुम्ही कीर्तन काय घेत नाही? म्हणला काय कीर्तन फिरताना ऐकायचं आहे. फिरताना म्हणला तो कीर्तनाला. महाराज वर्ष श्राद्धा करता हे का करायचं आहे? पूर्वज वैकुंठ मोक्ष मिळण्याकरता मातृ पितृ भात्रा सगोत्र अपार चतुर्भुज नर होऊन ठेले हे ज्ञान आमच्या संतांच्याकडे होतं. प्रत्यक्ष देवाला सुद्धा हे पिंडदान
गेलं नाही. मग आता जगद्गुरु तुकोबारायांनी विचार केला, मग मी नेमकं काय करू? हे शरीर तर जाणार आहे. कारण बघा जगद्गुरु तुकोबारायांनी एक ठिकाणी मागणी सुद्धा मागितली, तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी. कारण देह हे काळाचे, धन कुबेराचे, देह तर जाणार आहे. मग आता काय करायचं? आता काय नाही, त्या संतांना आपण शरण जायचं. पण आता आपल्याला नेमकं मदत कोण करील? एक तर देव तर आपल्याला भेटणार नाही, मग संत कसे काय भेटतील? महिला मंडळ, सकाळची कामं उरकली तुमची, जेवण झालं, मालक डाबा घेऊन कामाला गेलेत, 12 वाजलेत, सर्व कामं उरकलीत, काय कराल तुम्ही? थोडी तरी विश्रांती घ्याल का मोबाईल बघित बसाल? मोबाईल मध्ये नाही, आताचा काळ मोबाईलचा निघाला आणि तसंच झालं. थोडीशी विश्रांती घ्यावी म्हणून ती बेडवर पडली, अगदी रिंग वाजली, मोबाईल कुठं होता? हातातच होता. तिकडून आवाज आला, अगं कुठं आहे? काय करती? कुणाचा फोन आहे? कुणाचा फोन आलाय? समजा तुम्हाला असं विचारलं, काय करते ग, कुठं आहे? कुणाचा फोन आहे? अहो नवऱ्या विचारते का नाही? ते असं नवरं तुम्हाला विचारते का नाही? फोन आलाय भेटते ती, का भेटताय तुम्ही? ही येऊ भेटते, नका. नवरं भेटते. नवरच भेटी दिवय नाही, आता काळच तसा निघालाय. हो, समजा जर तिकडून एक जर आवाज आला, तिचा आवाज आला, होय वा कुठं आहे? तिची वाचाच बसती. तो अजिबात एका अक्षरानं सुद्धा म्हणत नाही मी अमक्याकडे आहे आणि तमक्याकडे आहे, अजिबात नाही तो बोलत. शिवखंड म्हणला आलोच, बोल की म्हणतो. फोन केला याने, काय करते? काय नाही म्हणले, काम झाले. बरं बरं म्हणले, ठीक आहे. म्हणले ऐकते का ग? म्हणले काय काय काम आहे? शिव भेतच म्हणला, मग माझ्या बरोबर 15-16 माणसं जेवायला येणार आहेत. जसा तिनं ती आवाज ऐकला, तिनं सुरुवातच केली, सगळा 7-12 काढायला सुरुवात केली. म्हणली त्यासनी काय अक्कल नव्हती का? पुसावळी धाबा आहे ती मस्त, धाब्याहून याचं त्यासनी जेवायला, इकडे कशाला घरी आणली पिढा? ऐकून तरी घे, तुझ्याच माहेरचं पाहुणा आहे ती. आता ती तिकडनं इतक्या शिवी देत होती, इतक्या शिवी देत, पण हे बोलताना कसं बोलायचं? हा असू दे, बर बर, नका नका भाजी नको करू, खीर बनव. तिकडनं ती शिवी देत होती ती बरं का त्याला, आणि त्यानं फोनच कट केला. हो, फोन कट केला. पुन्हा एकदा फोन केला, आग ऐकलंस का? अर्ध्या तासातच येणार आहे. आणि ज्या फोन त्यानं स्विच ऑफ केला, पुन्हा फोन उघडलाच नाही. हिनं मस्त इकडं सारखे रिंगा करायचं, फोनच बंद झालेला. आता काय करायचं? आता मला खरं सांगा, तुम्ही घरामध्ये एकटे आहात, तुम्ही काय कराल? अर्ध्या तासात स्वयंपाक बनवायचा. महिला मुलं काय कराल तुम्ही? तुमची मैत्रीण असती की नाही? मैत्रीण मारा का नाही? अ बाळू चाय, अ बब्बे चाय मारा का नाही तुम्ही? हाक लगेच. म्हणजे कोणाची ना कोणाची तरी मदत घ्याल. तसं या जीवाला याच्यातून सोडवायचं आहे, त्या भगवंतापर्यंत जायचं आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्याला कुणीतरी मदत करेल, आपल्याला या जीवसृष्टीच्या या जन्म मरण्याच्या फेऱ्यातून सोडवेल. मग त्या भगवंतापर्यंत हा असणारा माझा कोणीतरी निरोप पोचवेल. म्हणून महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतो, तुम्ही संत सारे कृपेचे सागर,
घेतला, मदत घेतली की तुम्ही कोण आहात? तुम्ही कृपेचे सागर आहात. मग काय करा? माझा निरोप तेवढा त्या भगवंताजवळ पोचवा. काय करा? ते असणारे संत कसे तरी तनु मनुजीवे चरणाती लागावे, अगरवंदा करावे दास्य सकळ. संत असे आहेत. संताचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करती सकळ. जेणे हा गोपाळ कृपा कळी, तुम्ही संत माय बाप कृपावन. काय मी पतित कीर्तिवान. संतांचा मदत घेतली, पण मदत घेतली खरं, पण महाराज तुम्ही तर म्हणला तुम्हाला कोण आहे? मला कोणच नाही, कारण मी असताना कसा आहे अभंगाचं तिसरं चरण. अनाथ ज्ञान कोणी नाही त्याला, अनाथ ज्ञान कोणी नाही त्याला, ज्ञान कोणी नाही त्याला, अनाथ ज्ञान कोणी नाही त्याला. पायाचे विठ्ठल पायाजवळ जागा द्या. कारण बरीच अशी जगद्गुरु तुकोबारायांचे अभंग आहेत. तुका म्हणे माझे सर्व सुख पाहीन श्रीमुख चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान. कारण सर्वस्व भगवंताचं सर्वस्व ज्ञान हे पांडुरंगाच्या पायाजवळ आहे बरं का. कारण देवाचे पाय म्हणून आपण भगवंताचं घेताना दर्शन कसं घ्यायचं? फक्त पायावर बरं का. पायाचं चरण भगवंताचं महत्वाचं आहे. पण देवा मी अनाथ आहे. खरं सांगू का, जगतामध्ये आम्ही सुद्धा अनाथ आहोत. ज्यावेळी आमची आई जाईल, ज्यावेळी आमचा बाप जाईल, त्यावेळी आम्ही खरंच अनाथ आहोत. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर पण आमचा गेलेला बाप असेल, गेलेली आमची आई असेल, आजी सुद्धा त्या स्वर्गातून एक आदेश दिला जातो. कावळा तिसऱ्या वेळी येतो आणि 10व्या दिवशी येतो. त्या जीवाला आपल्या बरोबर घेतो. ज्याच्याकडून आलाय ना त्याच्या दारात येतो. मग पहिला मुलगा असेल, पहिल्या मुलाच्या घरासमोर जातो. त्याला वाटतं काहीतरी मिळेल. आता काही लोक म्हणतील महाराज इथं पिंडदान करायचं आणि ते वर पितरांना कसं काय पोचेल? काय झालं, एक काका नदीवर पिंडदान करायचं चाललं होतं. पिंडाची शस्त्रक्रिया चालू होती, पिंडदान चालू होतं, अगदी तर्पण चालू होतं. आणि हे एका मनुष्यानं अगदी आताच्या काळातल्या एका पोरानं बघितलं. मग त्यानं काय केलं, एक खोरं घेतलं, थोडंसं पाणी घेतलं, त्या असणाऱ्या नदीतलं पाणी उचलायचं, त्या वाळू टाकायचं, इथलं पाणी उचलायचं, वाळू टाकायचं. काकांचा विधी उरकला. काकाने विचारलं, ए पोरा, अरे काय करतोय?
काय नाही म्हणला, ती नदीच्या पलीकडे जी उसाचं रान दिसतंय का नाही. बरं म्हणले काय, अरे पण म्हणले तू नेमका करतोय काय. नाही म्हणले नदीतलं पाणी काढतोय वाळू टाकतोय. म्हणले तर कसं काय. अरे ते ऊस तर तिकडे आहे, पाणी तर तिकडे पोचलं पाहिजे. इकडं पाणी ओतून तुझ्या ऊसाला पाणी कसं काय पोचणार. येवी ते पोरग म्हणाल काका तुम्ही पिंडदान तर इथं करत आहे, मेलेली माणसं कुठं आहेत स्वर्गात, मग हे पिंडदान कसं काय पोचणार प्रश्न आहे. आताच्या नवीन पिढीला हे पटत नाही. पटत तुम्ही किती पण सांगून बघा, अरे काय नाही वर्ष श्राद्ध केलं पाहिजे. ते म्हणतं काय लावलंय वर्ष श्राद्ध वर्ष श्राद्ध. म्हणलं गेल्याला गेलंय ती काय पुन्हा माघार येणार आहे का. सरळ सरळ म्हणतात. आता मला खरं सांगा, मी माझ्या हातावर लिहिलेलं मी इथून तुम्हाला दाखवलं, दिसणार आहे का. मागं बसलेली खुर्चीवर तुम्हाला दिसणार आहे का मी इथं काय लिहिलंय ते हातावर. पण तेच काम मी माझ्या मोबाईलवर लिहिलं आणि ते तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवलं, तुमच्या मोबाईलला पाठवलं, दिसेल का नाही. बर मेलेली माणसं कुठं आहेत स्वर्गात. मग असंच आहे. त्याला या पद्धतीनं पटवून सांगितलं. म्हणले बाबा तुला जसं वाटतंय ना, मी मेसेज तुला पाठवला तर तो तुझ्या मोबाईल मध्ये दिसणार. असंच एक तंत्रज्ञान माझ्याकडे आहे, आधुनिक ज्ञान माझ्याकडे आहे की मी हा पाठवलेला मेसेज कुठं पोचतो, पितरांना पोचतो. म्हणून ते पितर स्वर्गामध्ये भुकेने व्याकुळ झालेले असतात आणि येताना आपल्या बरोबर कावळ्याला घेऊन येतात. कावळ्याला म्हणून तिसऱ्या दिवशी कावळा येतो, 10व्या दिवशी कावळा येतो. बघा समजा जर तुमच्या घरामध्ये एखादा विधी असेल तर तो कावळा घरावर घेऊन बसतो बरं का. त्याला वाटत असतं काय नाही धाकट्या पोरानं काय दिलं तर पहिल्यांदा थोरल्याच्या घरात जावं, थोरला मुलगा तरी काहीतरी देईल. नाही थोरल्यानं दिलं तर मधला पोरगा काहीतरी देईल आणि नाही दोन्हीने दिलं तर धाकटा तरी म्हणेल बाबा एवढा घास खा. खरं सांगू का, नाही जर थोरल्यानं केलं, थोरल्यानं जर पिंडदान केलं आणि धाकटा जर नसला ना, लक्षात ठेवा तुम्हाला शास्त्र आहे. फक्त आणि फक्त धाकट्याच नाही तर या तिघांचं पाप त्या पितराच्या उरावर बसतं आणि त्याला नुसती लाळ खावी लागते. लाळ असा असणारा कर्णाकडे काय कमी होतं. पण मेल्यानंतर स्वर्गात घोड्याची लीत खावी लागली, घोड्याची शी. यावेळी मात्र कर्ण नारदांना विचारतोय, नारदा मी असं कोणतं पाप केलं. मी माझ्या आयुष्यामध्ये कोणाला काही कमी केलं नाही. कोणी जरी मागणारा आला तर त्याला मी प्रत्येक वस्तू दिली. पण आज मी स्वर्गामध्ये आहे, मला घोड्याची लीत खावी लागते. त्यावेळी मात्र नारद म्हणतात, कर्णा ऐकून जा तू तुझ्या आयुष्यामध्ये. म्हणून माणसानं अन्नदान करा बरं का. जीवनामध्ये एकदा तरी अन्नदान करा तुमच्या. हा खरं सांगतो बरं का, हा 33 कोटी एकदा जर तुम्ही अन्नदान केलं ना, एकदा घरासमोर म्हणतोय तुमच्या घरासमोर, तर 33 कोटी देव एकदा जेवून जातात. हो पण ही माणसाला का पटत नाही. माणसं झाली ती दगडासारखी आणि दगड झाली माणसासारखी. म्हणून तर माऊलीनी माझ्या भिंत चालवली. कसली दगडाची भिंत चालवली. कारण माऊलीनं माहित होतं की माणसं माणसासारखी राहिली नाही. म्हणून जीवनामध्ये आम्ही अनाथ झालो. आमचा आई गेली, आमचा बाप गेला, कधीतरी त्यांची आठवण काढत जा. म्हणून माऊलीने उभी दिली बरं का. सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे तया सेवेशी कीर शरीरे लोणीचे. जिवंत आहेत ना तोपर्यंत त्यांची सेवा करा आणि मेल्यानंतर नाही तुम्हाला काही जमलं, ज्या दिवशी गेलेत ना त्या दिवशी त्यांचा फोटो असेल. काय नाही तर फोटोच काढली देव शशिकांत बुवा. हो काय त्याच्या उरव बसते वीर ते फोटो. नाही ना आम्हाला सांगितलं या घरात फोटो लावू नको. त्याची जमीन चालती या, त्याचा पैसा चालतो या, तिची गाडी चालती, त्याचा फोटो चाल ना होय. काय माणसाने आता तर शास्त्रच बदललंय. तिसऱ्या दिवशी 10वां कार्य. आता तिसऱ्या दिवशी 10वा कार्य. आपली पुरा आपलं काय करतील हो. त्या दिवशी राहिलं उचलतील कोल्या कुत्र्यालाच नेऊन टाकतील. हो नाही राहिलं शास्त्र तर राहिलं नाही. शास्त्र आम्हाला कधी पटणार आहे. आमच्या जीवनामध्ये आमचा आईबाप फार महत्वाचा असतो. म्हणून तर आजे आतुलला म्हणावं लागलं ना, उरा मध्ये त्याच्या माया
कनावाकला उरामध्ये त्याच्या माया कनावाकला दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला वटामंदी आसू कनावाकला घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या महाराज तो एक वेळ फाटका बनेल घालेल, एक वेळ फाटकी चप्पल असेल पायामध्ये. त्याला वाटत नाही का हो आपल्या पोराचं सुख बघावं. सकाळची वेळ आहे, गावची यात्रा आहे, 5 किलोमीटर गाव आहे. जाताना वाहन नाही, जुना काळ आहे. दोन्ही लहान लहान पोरं आहेत. एका पोराला पाठीमाग कॅरेजवर बसवावं, पुढच्या पोराला नळीला टावेल गुंडळावा. खरं सांगू जुनी लोक फार सुंदर असायची महाराज, किती आनंद असायचा. हे खरं सांगू घरामध्ये बापाची चप्पल जरी दिसली ना, चप्पल तरी केवढा मोठा आधार वाटतो. हे बाहेरच्याला सुद्धा वाटतं त्या घरामध्ये जाऊ का नको. नुसती चप्पल दिसली तरी मनामध्ये भीती तयार होते. दोन्ही मुलांना उचलावं, दोन्ही मुलांना यात्रेमध्ये घेऊन जावं. खिशामध्ये जेवढा पैसा असेल, 10 रुपये असो 20 रुपये असो, दिवसभर त्या पोरांना खाऊ द्यावा, खेळणी घ्यावी. पण बाप सकाळपासून फिरतो पण साधा चहाचा गोड सुद्धा पेत नाही. त्याला माहित आहे अरे करायचंय कोणा करता, फक्त या मुला करता करायचंय. आयुष्य घालवता आयुष्य. ए तो बाप साधा सुद्धा नसतो. थोरला पोरगा असेल, धाकटा पोरगा असेल, कुणी तरी सांगाव बाबा आज खालच्या वाड्यामध्ये आमंत्रण आहे. बायकोन लहानपणी असताना, तिन्ही पोरं झाल्यानंतर धाकटा पोरगा 1.5 वर्षाचा असताना आयुष्याची साथ सोडावी. घरामध्ये खायला अन्न नाही म्हणून खायल्या वाड्यातून आमंत्रण आलं, दादा संध्याकाळी जेवायला या. 3 पोरं आहेत. धाकटं पोरगा आपल्या बरोबर घेतलं, राहिलेली 2 पोरं घरामध्ये कोंडली. धाकट्या पोराला घेऊन ते म्हातार त्याच बाप खायच्या वाड्यामध्ये आलं. जेवायला पत्रावळी वाढली आणि पत्रावळी वाढली, सर्व पदार्थ वाढले. बारका पोरगा म्हणते बाबा मी जेव का. त्याला बोलताय ना, ए त्याला हुंदका दाटला, डोळ्यातून अश्रू येत आहेत. वाढणारा मला विचारतोय दादा का रडताय हो. अहो एकच मुलगा बरोबर घेऊन आलोय, दोन्ही मुलं घरामध्ये कोंडलीत, खायला अन्न नाही, डब्यामध्ये पिठाची सुद्धा चिमट नाही. त्यावेळी तो मालक म्हणला दादा रडू नका, तुम्ही खा, तुमच्या पोरालाही चारा, आणि जाताना तुमच्या ज्या दोन्ही मुलांना लागेल ना तेवढं न्या. हे बापाचं ऊर किती भरून आला असेल हो. याला बाप म्हणतात. स्वतः फक्त 2 घास खावेत, त्याला माहित असतं आपल्या पोराचं पोट भरलं पाहिजे हो. आणि खरं सांगू सगळ्यात जास्त प्रेम कोणावर करतो तर तो फक्त आणि फक्त आपल्या लेकीवर. खरं सांगाव तुम्हाला दुःख होऊ द्या महिला मंडळ, तुम्ही कधी आईला सांगितलं का? नाही सांगितलं का? तर माहित आहे आपला बाप एक वेळ मंडपवाल्याच्या पाया पडेल, एक वेळ अगदी बँडवाल्याच्या पाया पडेल. पण बापाला माहित असतं ए भगवंतानं दिलेली ही देण आहे, 20 वर्ष सांभाळायचे, 20 वर्षानंतर कोणाच्या तरी हवाली करायचे. म्हणून आधी सुद्धा आम्ही अनाथ आहोत. कारण का गेलेले आई बाप. कारण आजचा दिवस पुरुषाला म्हणजे मनुष्याला फार मोठा पर्व काळ आहे. पुरुषाची पर्व काळ. जन्मातून जोडे एक वेळ
का माता पित्यांचा अंतकाळ धर्माची वेळ अति पवित्र आणि सोम सूर्यग्रहणी येवणी करती पार्वणी का माता पितर मरणे अंकित दिवस म्हणून आजचा दिवस या कुटुंबाला एवढा महत्वाचा आहे की जीवनातील त्यांची पवित्र वेळ म्हणजे आजचे विठोबा आम्ही भगवंताच्या पायाजवळ जागा मिळवली हा देह आम्ही आमच्या हाताने भगवंताच्या पायाजवळ व्हायला पिंड पदावरी दिला आपुली करी त्याच्या करता आम्ही काय केलं कधी केले कर्मांतर बोंब मारिले हरिहर मग महाराज तुम्ही तुमच्या जीवनामध्ये फार मोठं कष्ट घेतलं तो भगवान परमात्मा आपलासा केला अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठूधरा जीवनातला सर्वात मोठा पर्व काळ आहे तो म्हणजे आज या ठिकाणी भजन कीर्तन मग महाराज सांगतात की आमच्या जीवनाचं जे निर्वाण झालं शेवटचा दिवस गोड व्हावा किंवा शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला आमचं निर्वाण नेमकं काय झालं अभंगाचं तुका माने ऐसे करानी रवाना तुका माने ऐसे करानी रवाना तुका माने करानी रवाना तुका माने ऐसे
नाथ का गोपीनाथ भावीची ना तुम्ही संत सार कृपेचे सागर निरोपा पार सांगा देवा सुपली कीर्तनाची शिवा या अभंगाचा असाच अर्थ असेल असं नाही मांडण्याचा एक छोट्याशा वेळामध्ये छोटासा प्रयत्न. तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळ आपतिष्ट मंडळ सर्व पाहुणे रावळी मंडळी ग्रामस्थ मंडळ पारगाव पुनश्च एकदा तुम्हा सर्वांचं गोडसं दर्शन घेतो. झालेली कीर्तन शिवा आज या ठिकाणी कैलासवासी रामचंद्र गोवा जानकर यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त त्यांची तिन्ही मुलं असतील अनिर्णय प्रकाश काका असतील विकास काका असतील मुकुट काका असतील तिन्ही मुलांना त्याचा एक छोटासा संदेश देऊन जातो. त्यांची आई असतील सुमन रामचंद्र जानकर. जीवन हे जगत असताना जीवन फार सुंदर आहे. या जीवनाचा इतका आनंद घ्या पण दुःख हे प्रत्येकावर येत असतं. त्या दुःखातून तारण्याचा एक तारक मंत्र असतो. गेलेला आईबाप हे आपल्याकरता आपले देव असतात. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची रूपे. फक्त जाता जाता एक सांगतो आयुष्य खूप छोटा आहे. आयुष्य खूप छोटा आहे हा म्हणता संपून जाईल. आयुष्य खूप छोटा आहे हा म्हणता संपून जाईल. प्रेम करायचं राहिलं म्हणून शेवटी खूप पश्चाताप होईल. प्रेम करायचं राहिलं म्हणून खूप पश्चाताप होईल. म्हणून आयुष्य खूप सुंदर आहे. लक्षात ठेवा नात्यापेक्षा दुसरं काही मोठं नाही. आणि आपलं माणूस आपल्या जवळ असणं ही सर्वात मोठी तुमची संपत्ती आहे. म्हणून जीवनामध्ये अगदी आईबाप हे आपले देव असतात. तुम्ही आज या ठिकाणी या कार्यक्रमाचं नियोजन केलं. सर्वांचं गोड असं दर्शन घेतो. तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळ महिला मंडळ अगदी माझ्याबरोबर आले आमचे भजनी मंडळ मृदंगमणी गाणारे तुम्ही सर्वांचं गोड असं दर्शन घेतो. आमचे शशिकांत दादा असतील तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळ आमचे तात्या असतील आमचे सुग्रीवांना गोड सिस्टीम दिली बरं आधी त्यांचंही गोड दर्शन घेतो. झालेले कीर्तन शिवा माझे आजोबा वैकुंठवासी गुरुनाम गुरु महाराष्ट्र भूषण वारकरी रत्न पुरस्कार गुरुवरे नामदेवप्पा शामगावकर यांच्या चरणावर सेवा समर्पित करतो. आणि आता या ठिकाणी अभंग होईल त्यानंतर पुष्पवृष्टी होईल आणि मग यानंतर आरती होईल. मग त्यानंतर सगळ्यांना जेवण आहे बरं का. हां जेवण नाही असं आहे अगदी पुन्हा शहरात सर्वांचं गोड दर्शन घेतो. करविली तैशी केली कटकट वाकडी का नीट देव जाणे किंबहुना तुमची केली धर्मकीर्तने यशोजी नेले तुकाराम आणि आज या ठिकाणी कीर्तनाची जे शूटिंग करतायत तुमच्याच गावचे एक यूट्यूब चॅनलवाले दीपक पवार हां आज गोड या ठिकाणी आज या कीर्तनाचं गोड असं शूटिंग करतायत. तरी त्यांनी मला सांगितलं की महाराज आज यूट्यूबवर कीर्तन आहे. त्यांचंही गोड असं दर्शन घेतो आणि अशा वेळेला इथंच पूर्ण विराम देतो. विठ्ठल आणि शांततेत या कालवा करू नका. झाले समाज बरोबर आहे. पुंडलिक वरदारी विठ्ठल झाले समाधान तुमचे देखील पडे ते सापडले केले
दिवस महापाऊस कळा पुण्यवंत तुमचे आजी फुले नवस धन्य काळा दिवस तुका वाई नाही उपासनीन जवळी आजी फुले नवस धन्य काळा दिवस प्रेम प्रेम आरती गोविंदाची धन्य धन्य देव जन नित्य करते लोक काळ प्रणाई मुक्त आरती परमानंद धन्य धन्य देव जन नित्य करते लोक रामने केशवाची पुण्य राही लोक धन्य धन्य देव जन नित्य करते लोक आरती ज्ञान राजा महाकेवल तेचा सेवक सलसंत मानुकतला माझा आरती ज्ञान राजा लोकले ज्ञान ज्योती लोक ज्ञान ज्योती अवतार पांडुरंग नाव ठेवले नाही आरती ज्ञान राजा महाकेवल तेचा सेवक सलसंत मानुकतला माझा आरती ज्ञान राजा जगत बोलेश्वर मस्ती केले राम जनार्दन आरती ज्ञान राजा महाकेवल तेचा सेवक सलसंत मानुकतला माझा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती आरती तुकारामा राघवे सागरात शान तारले ते सद्गुरुवासी अवंग रक्षिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती राघवे रामा आरती तुकारामा सुधा गुरुनेसी ग्रामद्वासे आले मडल नागेश्वरी आणि दसर्गणी आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती लघवी अम्मा आरती तुकारामा हरे गंगनवने तुझ प्रख्या हे देश पाहे पांडुरंगा या संतांची निर्वी हे समजते अनेक तुझे काही न मागू देवा तुका म्हणे आता उद्धार होई मज ठेवी पायी संता या संतांची निर्वी हे समजते अनेक तुझे काही न मागू देवा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय।